ओम श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, जीवनात जर सुख समाधान प्राप्त करायचं असेल आणि आनंदी राहायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा। याने तुम्हाला चांगले चांगले संदेश मिळतील आणि तुमचं मन अगदी मोकळं होऊन जाईल। स्वामी भक्तांनो, आज हा संदेश मोजून 20 मिनिटं तुम्ही नक्की मन लावून ऐका। तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि जे तुमच्या मनात आहे तीच गोड बातमी तुम्हाला नक्कीच मिळेल। आज न चुकता हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमच्या मित्राला देखील नक्कीच हा शेअर करा। याने आपली स्वामी भक्त फॅमिली अजून मोठी होण्यास मदत होईल। स्वामींकडे एकच प्रार्थना करा की स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा आणि त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका। त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची त्यांना 2 हात करायची ताकद मला द्या आणि तुम्ही सोबत आहात तर सगळं काही ठीक आहे। तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही। स्वामी समर्था, तुम्ही असंच आमच्या पाठीशी राहा। स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना तर त्या स्वप्नांना आकार देणारे स्वामी तुम्ही स्वतः आहेत आणि तुम्हीच मला घडवत आहात। एवढंच माझं मागणं तुमच्याकडे आहे आणि मला सुखात आनंदात आणि निरोगी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि मित्रांनो, तुम्हाला जर स्वामींवर खरंच विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। एक लक्षात घ्या, स्वामी तुम्हाला सर्वांना सुखी समाधानी निरोगी ठेवो हेच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त चिंता करत बसू नका, कारण त्यामुळे आपल्या प्रत्येक गोष्टीवरचा ताबा सुटत जातो आणि मग शेवटी येतं ते नैराश्य आणि त्यापेक्षा भक्ती करा। मनाला शांती आणि समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही अगदी सुखी आनंदी होऊन जाल। आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायचे असेल तर जे चांगलं घडतंय ते आठवत राहावं आणि जे वाईट घडतं ते विसरण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि ते विसरत राहिलं पाहिजे। नक्कीच तुम्ही जीवनात भरपूर काही पुढे जाल आणि जिंदगीत वाट्याला आलेल्या भूमिका अगदी आनंदात निभावण्यात, कारण एकदा प्रत्येक दिवसाची ही जिंदगी इथे एखादी कहाणी होऊनच जाणार आहे एवढं मात्र निश्चित आहे आणि प्रत्येकाला जायचंच आहे। त्यामुळे आनंदाने जगा आणि समाधानी आणि सुखी राहा। जेव्हा सर्व संपलेलं असे वाटते तेव्हा प्रयत्न शिल्लक असतात आणि हेच प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवत असतात आणि त्यामुळे प्रयत्न करणे तुम्ही कधीच सोडले नाही पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे। बस एवढेच तुम्ही मनात ठाम राहायला पाहिजे। समोरच्याला दुःख होईल असं कधी बोलू नका, कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहत असतो एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून तुम्ही कोणाचं मन अजिबात दुखवू नका। आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपंही होणार नाही। म्हणून फक्त आपल्या हातात एवढंच आहे की आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे। जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही। इमानदारीने मेहनत केली की वाईट वेळ ही कधीच होत नाही आणि हे तितकंच खरं आहे। म्हणून वेळ चांगली असेल किंवा वाईट असेल पण आपला साधेपणा आणि आपल्या इमानदारी कधी सोडू नका। स्वतःचं साम्राज्य बनवायचं असेल तर कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडं थोडं प्रयत्न करत राहायचं आहे। साम्राज्य काही एका दिवसात बनणार नाहीये पण एक दिवस आपल्याला प्रयत्नांनी ते नक्कीच बनेल हे मात्र तितकंच खरं आहे। म्हणून आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर मग पुढे आयुष्यात देणारी सुखे आपल्याकडून रुसून निघून जातील आणि मग ते आपल्याला भेटणारही नाही। म्हणून एवढं खरं आहे, स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणालाच देऊ नये, कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची पण सगळ्यांना सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची। कारण कसं असतं, गाढवाला तूप दिलं की ते पचत नाही आणि त्याला उकरडाच फुकायला लागतो। मग तसं लोकांचं पण असतं। त्यामुळे फक्त फॅमिली मेंबर सोडले तर बाकी पूर्ण जगात फक्त प्रॅक्टिकल जगायचं। जर निवाळच हे लागेल तर मग एवढंच तुम्ही जगलं पाहिजे आणि तसंच तुम्ही राहिलं पाहिजे आणि सर्वांसोबत त्यांच्या स्वभावासारखंच तुम्ही वागलं पाहिजे। जवळचं कोणी रुसला रागवलं तर मग त्याची समजूत काढण्यात पुढाकार घ्या, कारण आडमोठेपणाच्या लढाईत दुसऱ्याकडे ऐकून एक चांगला मला नात्याचं वाटोळं नक्कीच व्हायला वेळ लागत नाही हे तितकंच खरं आहे। म्हणून आयुष्यात खूप अडचणी आहेत पण तरीही मी नेहमी हसत असतो। वेळच तर आहे ना, निघून जाईल हेच मी स्वतःला पटवून देत असतो आणि हेच तुम्ही पण पटवून द्यायला शिका, कारण वेळ निघून गेली की सर्व आपल्या जवळ येतील हेही तितकंच खरं आहे। प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा। जर काही चांगलं व्हायचं असेल तर वेळ हा लागतोच। एका दिवसात सगळं काही सक्सेस होत नाही, मग त्याला फक्त तुम्ही संयम राखला पाहिजे आणि संयम राखलं तर सर्व काही नीट होईल। आपलेच आपले राहत नाही। आपल्याकडे पैसा नसल्यावर बाकीचं काय विषय घ्यायचा आहे, तेव्हा साथ देतील
म्हणून लक्षात घ्या. म्हणून तो पैसा असल्यावर सर्व लोक आपल्या जवळ येत असतात. म्हणून तुमच्या जवळ पैसा असणं हे तितकंच महत्वाचं आहे. जिथे श्वास सुद्धा आपला नाहीये तिथे ते माझं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. कारण इथे घेतलेला श्वास सुद्धा इथे सोडून जावा लागतो. हेही तितकंच खरं आहे आणि 100% खरं आहे. म्हणून मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही सुरुवात आहे. त्यामुळे कधीच नाराज राहायचं नसतं. कारण नाही, आणि कारण दिवस बदलतात तशी परिस्थिती सुद्धा बदलत असते आणि म्हणून सर्व काही बदलणार आहे. फक्त तुम्ही जिद्द सोडू नका आणि चालत राहा. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम होईल आणि तो होतही असतो. म्हणून हे कलियुग आहे. इथं तुम्हाला नक्कीच नजर लावणारे जास्त भेटतील आणि ते असतातच. मग त्यांना तुम्ही मागे सोडून जा आणि पुढे चालत राहा. लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकटमध्ये सांगू शकतात, पण निर्णय मात्र स्वतःच्या विचाराने घ्या कारण तेच आपल्याला आयुष्याला वळण देत असतात. आणि लोकांचा ऐकून जर आपण करत बसलो तर आयुष्यात मोठा भूकंप घडायला वेळ लागत नाही, मग लागतं कारण. आणि आजकाल कुणालाच कुणी आपल्या स्वतःच्या पुढे गेलेलं बघवत नाही, कारण एक कलियुग चालू आहे. म्हणून आम्ही चांगलं आहे हे देव बघतोय आणि तुम्ही आमच्याशी किती वाईट वागताय हे पण देव बघतोयच, की असं आपण लोकांना म्हणत असतो. फक्त विषय वेळेचा बाकी आहे. एकदा का वेळ आली की मग तुम्हाला पण तुमची खरी ती हकीकत कळणार आहे. आणि परमेश्वरावर फक्त आपला नितांत आणि निर्मळ मनाने विश्वास असायला हवा. बस एवढंच आपण हवं. समोरचा व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेईल या भ्रमात राहू नका, कारण इगो आजकाल प्रत्येकाजवळ आहे हे लक्षात ठेवा. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण मित्रांनो तुम्ही त्रास देऊ नका. पण एक गोष्ट मात्र मनात तुम्ही नक्कीच ठाम करून घ्या, कुणाचं मन मात्र नक्कीच दुखावू नका, कारण माणुसकीचं मोल हे नक्कीच मोठं आहे. बरं, आणि पैसा प्रत्येक ठिकाणी कामाला येत नाही. म्हणून पैसा फक्त गरजेपुरता कमवायचा असतो. नातं टिकवता येत नसेल तर हरकत नाही, पण व्यक्तीचं मन दुखवण्याची चूक करू नये, कारण जेवढा त्रास त्याचं मन दुखवल्यावर होतो ना त्याच्या दुप्पट त्रास नंतर आपल्याला सुद्धा होत असतो. कारण हा नियतीचा फेरा असतो आणि तो सगळीकडे सारखाच असतो, जिथं कोणतंही कॉम्प्रोमाइज होत नाही आणि कोणाचाही वशिला चालत नाही आणि पैसे तिथं चालत नाही, कारण हे सर्व देवाच्या हातात असतं. म्हणून तुम्ही चांगल्या मनाने आणि चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिक ज्यांची भावना असते ना त्यांना आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा समाधान मिळत असतं. आणि ज्यांना दुसऱ्याचं वाईट झालेलं बघायची सवय असते त्यांच्याकडे कितीही पैसा असू द्या, समाधान आणि सुख कधीच नसतं. कायम त्यांना नुसती पैशाची हाव ही फक्त लाभलेली असते. हेही खरं आहे, सुख आपल्या हातात नाहीये, पण सुखाने जगणं आपल्या हातात नक्कीच आहे. कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका. जे मिळतंय तोच देवाचा प्रसाद आहे, म्हणून आनंदाने स्वीकारा. आणि दुसऱ्यासारखं जगायचा विचार कराल तर मग सुखही मिळणार नाही आणि समाधानही नक्कीच तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून वाईट वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घ्या आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण हीच वेळ असते ती तुमचं आयुष्य बदलून टाकत असते आणि तीच वेळच तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून त्या वेळेला तुम्ही नमायला शिका आणि पुढे जायला शिका. ताकद, सत्ता, तारुण्य, पैसा या सगळ्यांना एक्सपायरी डेट असतेच, पण जसा दिवस रोज बदलत असतो तशीच बाकीची गणितं सुद्धा बदलत असतात. त्यामुळे नेहमी विनम्र राहा आणि संयम फक्त तुम्ही तेवढा ठेवा. संकटाचा जास्त विचार करत बसलात तर मग त्रास होतोच, आणि त्यापेक्षा त्या आलेल्या संकटाला भिडत राहिलं तर मार्ग मिळतातच. म्हणून बदल हा सोपा नसतो, पण तो करणं गरजेचं असतं. नाहीतर जुनाट झाला आहे म्हणून लोक आडगडीत टाकून देतात आणि मग विचारतात सुद्धा नाही आणि आपल्याला काही बोलत सुद्धा नाही. खरं बोलायची आणि वागण्याची हिंमत ठेवा. जगायला नाही, पण तुमच्याच मनाला मोठं समाधान नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही समाधानी असलात तर नक्कीच तुम्ही सुखी असाल आणि आनंदात असता. जिथं प्रगती असते तिथे निंदा ठरलेलीच असते. म्हणून कोणी काय बोलायचं याचा कधी विचार करायचा नाही. फक्त आपण आपल्या मार्गाने निमूटपणे चालत राहायचंय. एखाद्या हव्या असलेल्या गरजा पूर्ण झाल्या की कोणी कुणाचं जीवलग राहत नाही आणि आपल्या पाठीमागे तरी वाईट बोलतील किंवा आपल्या सगळं सरळ धोका देऊन तरी मोकळे होतील, अशी लोक असतात. म्हणून आपण आपल्या मनामध्ये आणि आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे हे जमायला हवं. आणि नेहमीच माझं सगळं खरं म्हणून चालत नाही, म्हणून तसंही आपण केलं नाही पाहिजे. आणि दुसऱ्याचं काय चाललंय हे बघत बसण्यापेक्षा आपलं आयुष्य किती सुंदर आहे ना आणि ते अजून सुंदर कसं बनवता येईल ना याच्याकडे मजबूत लक्ष द्यायचंय. लोकांचं बघून वागायचं ठरवलात नाहीतर
आयुष्यात दुःखीच राहाल आणि कायम दुःखच तुम्ही भोगत राहाल एवढं मात्र निश्चित करा. आयुष्यात आलेली अनेक संकटे जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात ना, ती टळून गेलेली संकट म्हणजेच परमेश्वराची कृपा असते. आणि त्यामुळे स्वतःवर आणि देवावर निसंकोचपणे विश्वास ठेवून वाटचाल करत राहण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. म्हणून एक लक्षात घ्या, आनंद देणाऱ्या माणसांना आणि आशीर्वाद व्याज मिळत राहतं. म्हणून मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाचे हप्ते नक्कीच भरत असतात. म्हणून आपण नक्कीच कर्म हे जमवलं पाहिजे आणि जगासमोर ते किंवा कितीही देखावा केला ना तरी कर्म हे कर्मच असतात. आज ना उद्या ते नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणून जीवन खूप सुंदर आहे, त्याला चिंतेत घालवू नका. एकदा हारलात म्हणून खेळ अर्ध्यावर कधी तुम्ही सोडू नका. एकाने विश्वास तोडला म्हणून सगळ्यांना त्यांच्यासारखं समजू नका. आणि सगळंच मनासारखं होणार नाही, पण कधी कधी नक्कीच आपल्या मनासारखं दिवस येतील आणि असेल सुद्धा. तेव्हा मात्र आनंद लुटायचं नक्कीच तुम्ही विसरू नका आणि आनंद लुटत चला. ज्यांचा स्वभाव आणि अंतर्मन मुळातच खराब आहे अशा लोकांना समजून घेण्यात काहीच अर्थ नाही. कारण समुद्र हा खारट आहे आणि तो खारटच राहील. त्यात कितीही साखर टाका, गोड ते होणार नाहीये, हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून जशाला तसं तुम्ही वागायला शिका. लक्षात ठेवा, वेळ कधीच पुरावा किंवा साक्ष मागत नाही, ती सरळ शिक्षा देते. आणि हे खरं आहे, आयुष्यात पडझड तर चालूच राहते. म्हणून आपण धडपड करायची कधी सोडायची नसते, हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही आयुष्यात पुढे पुढे चालत राहिलं पाहिजे. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही नक्कीच जगायला शिकलं पाहिजे आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगलंच पाहिजे. जन्म एकदाच आहे आणि तो जोपर्यंत जिवंत आहात ना तोपर्यंत हे तुझं माझं चालणार आहे. मेलं की तो खूप चांगला होता, त्याच्यासारखं कोणीच नव्हतं असं लोक म्हणतात. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आनंदाचा आनंद घ्या आणि आयुष्य आनंदाने जगा. कोणाचाही विचार न करता पुढे तुम्ही आयुष्यात चालत राहा. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाणार आहे एवढेही निश्चित आहे. म्हणून एवढं मात्र लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे आणि तुम्ही ते कायमस्वरूपी तुमच्या ध्यानात आणि मनात ठेवलं पाहिजे. जसे चांगले दिवस जास्त काळ राहत नाही तसेच वाईट दिवस सुद्धा जास्त वेळ थांबत नाही. फक्त आपण संयमाने राहायचं असतं. जर का आपण संयम सोडला की एक दिवस अजून वाईट होत असतो आणि वाईटाच्या मार्गाला आपण जात असतो. आपल्याच माणसाची बेईमानी करून मिळालेलं सुख जास्त काळ आनंद देत नाही आणि एक दिवस तुमच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण वेळ सगळ्यांची येत असते आणि ती सगळ्यांवरच असते. म्हणून त्यानुसार तुम्ही वागायला शिकू नका आणि प्रत्येक व्यक्तीसोबत आणि प्रेमाने वागायला शिका. नात्यांची कदर पैशांपेक्षा जास्त करा, कारण त्यांना गमावणे सोपे असते पण पुन्हा कमावणे फार अवघड असते. म्हणून वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजात नक्कीच तो होऊन जात असतो. आणि आयुष्यात मनासारखं कोणालाच जगता येत नसते. म्हणून परिस्थितीनुसार जगायला शिका, म्हणजे त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही आणि तुम्ही मन मोकळेपणाने जगू शकाल. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य कधीच वेळेची वाट पाहत नाही, ते कधी संपू शकतं. दुसऱ्याला दुखवून आपल्याला कधीच सुख हे लाभत नसतं. म्हणून दुसऱ्याला सुख दुःख कधीच आपण दिलं नाही पाहिजे आणि चांगलं सगळ्यांशी वागलं पाहिजे. जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना काही पण तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करत असतात. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील आणि ते तुमच्याकडे येतील सुद्धा आणि तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. मनासारखं जगून घ्या मित्रांनो. एकदा का जबाबदारी अंगावर पडली ना मग खायला सुद्धा तुम्हाला टाइम मिळत नसतो आणि जबाबदारी हे नक्कीच कष्टमय असतात आणि कष्ट तुम्हाला करावेच लागतील तरच तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळतील. बऱ्याचदा पाहिजे तसं मनासारखं आयुष्य जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीच्या ओझ्याखाली सोडून द्यावे लागतात आणि ते नक्कीच आपल्याला प्रत्येकाला अनुभवायला मिळत असेल. स्वभाव कितीही चांगला असू द्या, लोक तुम्हाला तेव्हा चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल आणि काहीतरी नाहीतर कुणाचं चांगलं झालेलं बघायला कुठे कुणाला वेळ आहे. आजकाल हानी ते कुणालाच वाटत नाही की कुणाचं चांगलंही व्हावं. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागत असतो आणि तो शेवटी खरा ठरत असतो. म्हणून नियतीपुढे झुकायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे
आणि नियतीपुढेच फक्त तुम्ही झुकलं पाहिजे आणि कर्म चांगले केले पाहिजेत. दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेला आनंद कधी समाधान देऊ शकत नाही. देव कधी ना कधी त्या गोष्टीची दुप्पट परतफेड नक्कीच आपल्याकडून करून घेत असतो आणि ती फेड नंतर आपल्याला भोगावीच लागत असते. एवढं मात्र तुम्ही नक्कीच मनात ठाम लक्षात ठेवलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. दिखावा करणाऱ्यांच्या आयुष्याचा वेळ निघून गेल्यावर खूप मोठा तमाशा होत असतो आणि हे खरं आहे. म्हणून आयुष्यात काही जवळची लोक आपल्याला अडचणीत आणून आपलीच परीक्षा घेत असतात. हे लक्षात ठेवा. इतर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या भावनांचा विचार करत नाही. मग आपण का लोक काय म्हणतील याचा विचार करत बसायचा? आपलं आयुष्य अगदी आपण आनंदी जगायचं आणि मनसोक्त जगायला शिकायचं. आपली परिस्थिती आपल्याला आज बदलायची आहे आणि ती बदलावी लागते. त्यामुळे लोक काय बोलतील हा विचार कधीच करायचा नसतो आणि तो करायचाही नाही. धुंदी येणं हानिकारक असतं, पण ती झोपेची असो किंवा पैशांची झोपेची धुंदी असो, जीवनात त्रास करू शकते. पण पैशाची धुंदी नाती उद्ध्वस्त करत असते आणि दुसऱ्याचं ऐकून आपली नाती खराब करू नका. कारण नाती आपले असतात आणि दुसऱ्यांचंही नाही. ते लोक पण अशी असतात, चांगलं चाललेलं संबंध बिघडतील किंवा हेच बघत असतात आणि त्यासाठी एकाचं दोन सांगायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि अशीच लोक असतात आणि त्यांच्या पाठीमागे आपण कधीही धावायचं नाहीये. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचंय. इमानदारी आणि खरं वागण्याची सजा कधी कधी वनवास सुद्धा मिळते. जुनं आहे पण हे खरं आहे एवढंही निश्चित आहे. म्हणून दिलेलं हे घेतलेलं एक वेळ विसरता येतं, पण मनाला लागलेलं शब्द माणूस कधीच विसरत नव्हतो. ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहायला लागतात. आणि भक्ती करायला लाजू नका आणि अंधश्रद्धेचे कधी गुलाम होऊ नका. देवाचं नकळत का होईल लक्ष आहे आपल्यावर. फक्त नीतिमत्ता भ्रष्ट झाल्यासारखं वागू नका आणि चांगलं फक्त वागा. एवढंच फक्त तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि 2 वेळेस नक्की स्वामी समर्थांचे नाव आपल्या मुखात तरी आलं पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण आपण केलंच पाहिजे. स्वामी भक्तांनो, उत्तर देणं अवघड नसतं. फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसताना सुद्धा नको नको ते ऐकून नक्कीच माणसाला घ्यावं लागतं आणि आपण ते नक्कीच ऐकूनही घ्यायला पाहिजे. आयुष्यात कधी अनेक ठिकाणी तुमच्या अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं महत्त्वाचं नक्कीच ठरत असतं आणि ते तसंच ठरवायलाही हवं. तेव्हाच आपल्याला भरपूर अनुभव त्यातून येत असतात. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते. कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास आपल्याला देत असतात आणि तो त्रासही आपण सहन करून घेतला पाहिजे आणि ती सहनशक्ती आपल्याला ती ठेवली पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाहीये. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि काटा काय, तो आपल्या सगळ्या मार्गातील काटे सुद्धा काढून टाकू शकतात. म्हणून देवा, फक्त वर विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे आणि शिका. ते सर्व काही आपल्याला देतील. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नका. कारण रानातील तण पिकाला त्रास करत असते आणि मनातील ताण हा आपल्या आनंदाचा सर्वनाश करतो. त्यापेक्षा स्वामींचे नामस्मरण हे चांगलं आहे आणि सर्व ताणतणावापासून मुक्त तुम्ही राहायला शिकाल. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला शिका. तुम्हालाही याचा अनुभव नक्कीच येईल. अपेक्षा आणि विश्वास चुकीचे कधीच नसतात. फक्त तर ते आपल्यावर अवलंबून असते की आपण अपेक्षा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा असतो. ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेले असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं. आणि जिथे विश्वास जास्त असतो ना, तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो. हेही खरं आहे. स्वामी भक्तांनो, अक्षरातून निघतात भावना आणि भावनेतून वाहते ते प्रेम आणि प्रेमातून बनत असते ते जीवन. आणि ते जीवन म्हणजे तुमच्यासारखी प्रेमाची माणसं आणि तुम्ही सतत आनंदी राहावं हीच माझ्या मनाची इच्छा आहे. आणि स्वामींचरणी हीच प्रार्थना करूया. आणि सर्वजण सुखी, आनंदी आणि मनाने श्रीमंत असावे ही स्वामींचरणी प्रार्थना. हे लक्षात घ्या, किती उंच उडण्याचा प्रयत्न केला तरी कावळ्याला गरुड होता येत नाही. तसेच तुम्ही किती आम्हाला कावळ्यासारखं चोच मारायला प्रयत्न केला तरी आमची प्रगती कधी थांबवू शकत नाही, असं आपण काही मनांमध्ये विचार करत असतो. आणि ते ठीक सुद्धा आहे. म्हणून एवढं कायम लक्षात ठेवायचं आहे की आपण चालत राहायचंय आणि जगात आपण कधी थांबायचं नाही आणि 4 चौघात आपण उठून दिसलं पाहिजे. तुम्ही जे प्रेम आपुलकी देताय ते समोरच्याकडून मिळतच अशी अपेक्षा कधीच तुम्ही ठेवू नका. कारण तुमच्यासारखं हृदय प्रत्येकाकडेच नसतं आणि काही लोक अशी असतात. म्हणून आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला जवळ करणारे सुद्धा भरपूर आहेत आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत.
आणि ते आपल्याला त्यांच्याजवळ करून घेत असतात आणि आपले सगळे दुःख नाहीसे करून घेतात. भक्तीचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाव श्री स्वामी समर्थ, संकटातला आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि तेच आपले सर्व काही आहेत. लोकांचे बोलणं जास्त मनाला लावून घेऊन आपलं आयुष्य कधीच दुःखी करायचं नाही, कारण जे लोक चुकीचे असतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी या चुकीच्या घडवत असतात आणि चुकीच्या करत असतात. म्हणून दुसऱ्याला जास्त शिकवायच्या नादी लागू नका, कारण आपल्याकडून शिकून आपल्यावरच डाव करणारी संख्या भरपूर काही मोठी असते आणि ते आपण नक्कीच आयुष्यात समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या लक्षात आपण आणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यांमध्ये अपेक्षा असण्यापेक्षा नक्कीच त्याच भावना चांगल्या असायला हव्या. सुखाच्या शोधात आयुष्य गमावण्यापेक्षा समाधानी तुम्ही राहायला शिकलं पाहिजे आणि जे आपल्याकडे आहे त्यात सुख समाधान आपण मानलं नक्कीच पाहिजे. पराभव व अपमान यशस्वी होण्याची सुरुवात असते हे नक्की शिकायला पाहिजे आणि पराभव झाले तर आपल्याला मोठे यश हे गवसते. नको देते बोट करण्यापेक्षा योग्य ठिकाणी वोट करणे नक्कीच तुम्हाला जमलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही चांगल्या व्यक्तीला पुढाकार दिला पाहिजे. योग्य ठिकाणी जिंकण्यासाठी अयोग्य ठिकाणी हार स्वीकारावीच लागत असते आणि आकाशातल्या चंद्रावर तर सर्व प्रेम करतात, पण मला तर सोबतच्या चंद्रावर प्रेम आहे आणि ते तुमच्या लोकांसोबत आणि आवडीच्या लोकांसोबत तुम्हाला असायला हवे. असलेले गमावलेले असेल तर कदाचित तुम्हाला ते मिळेल आणि जे तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नसेल, फक्त तुम्हाला संयम ठेवण्याची गरज असते. संकट जरी मोठे असली ना तरी सोबत मात्र पक्की ठेवा आणि सोबतीचे लोक चांगले ठेवा. लढाई शिक्षणाची असो किंवा अस्तित्वाची, संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे आणि जीवनात सगळ्यांना संघर्ष हा वर्ष करावाच लागतो. म्हणून नातं मिळवण्यापेक्षा नातं जोपासणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून जबाबदारीच्या ओझ्याखाली आयुष्यातली कित्येक स्वप्न ही चिरडली जात असतात. म्हणून आपण आपल्या स्वप्नांसाठी नक्कीच जगलं पाहिजे आणि स्वप्न आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असतात आणि घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नांच्या पाठीमागे आपण राहिलो पाहिजे आणि स्वप्नांमध्ये आपण नक्कीच जगायला शिकलो पाहिजे. स्वप्न आपल्याला भरपूर काही देऊ शकतात आणि स्वप्न आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नासाठी नक्कीच आपण जगायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला पुढे दुसऱ्यांचेही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते ना, त्यांना आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा समाधानाने मिळत असतात आणि ती लोक खूप पुढे जात असतात, कारण त्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं व्हावं अशी त्यांची भावना असते आणि तीच भावना त्यांना भरपूर काही आयुष्यात पुढे घेऊन जात असते. आणि तसेच जाणलेले समर्था तुम्ही माझ्या मनीचे व्हावं म्हणून ओठांवर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वतःला शांत तरी ठेवायचं, किती जे येतोय तो त्रास देतोय जातोय आणि तो त्रास आपण नक्की सहन करतोय आणि तो त्रास सहन न करता आपण पुढे जात राहिलं पाहिजे आणि आयुष्यात अगदी आनंदात जगणं पाहिजे. आयुष्य हे आपलं खूप मोलाचं आहे आणि ते आपण अगदी प्रेमाने जगलं पाहिजे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला, कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी ठाम आणि आपल्या पाठीशी स्वामी हे काळंकाळ राहतील आणि टिकून राहतील. फक्त आपला विश्वास आणि आपली स्वामींवरील निष्ठा ही कायम राहिली पाहिजे. कधी कधी नियती आपल्याला मुद्दाम संकटात टाकत असते, कारण तिला पण दाखवून द्यायचे असते, बघ तुझ्या हक्काचे कोणतरी आहे व परके कोण आहे, आणि आपल्याला ते समजण्यासाठी त्या संकटात आपल्याला टाकत असते. म्हणून आपल्याला तेही आपण शिकून घेतलं पाहिजे आणि आपण कुठे संकटात पडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजात तो होऊन जात असतो. मग आपण भरपूर आयुष्यामध्ये काहीतरी झेप घेण्याचं आपण सामर्थ्य निर्माण करत असतो आणि आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाणार असतो. मन, भावना, शब्द जिथे एकरूप होतात तिथे भक्ती म्हणजे काय हे वेगळं सांगावं लागत नाही. म्हणून मनापासून आणि काळजीपासून आपण देवाची भक्ती केलीच पाहिजे आणि निर्मळ मनाने ती केली पाहिजे, तरच ती देवापर्यंत आपली भक्ती पोहोचत असते. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. फक्त ते अभयवचन आपण सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. नको हो उदास, मी तुझ्या आहे आसपास, डोळे बंद करून बघ, कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तो विश्वास म्हणजे आपले स्वामी आहेत आणि स्वामींवर विश्वास तुम्ही नक्कीच ठेवायला हवा. आणि स्वामींवर विश्वास असला की कुठलेही संकट आपल्यावर येत नाही आणि आली तरी ते आपल्यावर राहत नाही. ते संकट आपल्यावरून निघून जात असतात आणि आपल्याला सुखाचे आणि समाधानाचे दिवस हे नक्कीच येत असतात. आनंदात असल्यावर वचन देऊ नका, रागात असल्यावर उलट उत्तर देऊ नका
आणि दुःखात कोणताच निर्णय घाई गडबडीने घेऊ नका, कारण या 3 गोष्टीतच लोक संधी शोधत असतात आणि तुम्हाला त्रास देत असतात हे मात्र निश्चित आहे. क्षणभर सुखासाठी आयुष्यभर जीवनाची वणवण नक्कीच माणसाला करावी लागत असते. म्हणून जेवढा पैसा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा, कारण तुम्ही कमावलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद ही फक्त देवातच असते आणि देवच ते साध्य करू शकतात. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला तो स्वीकारावाच लागत असतो आणि तो मनापासून स्वीकारावा लागतो. म्हणून स्वामी म्हणत असतात, जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामींनी आपल्याला दिलंय. मग घाबरण्याची आपल्याला अजिबात गरज नसते. फक्त स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असतो. बस एवढंच आपल्याला काम करायचं आहे आणि तेवढंच आपल्याला तो विश्वास टिकून ठेवायचा असतो. कोणाचा उपयोग करायचा असेल तर पहिल्यांदा फुगवलं जातं आणि नंतर लाथाडून वापरलं जातं आणि आजकाल जगाची हीच रीत झालेली आहे. म्हणून लोकांपासून तुम्ही सावध राहायला शिका आणि आपल्या मनाप्रमाणे जगायला शिका. काही लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात फार रुची असते, पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही, एवढ्या गोष्टीसाठी आपण आपली बुद्धी वाया घालवतोय आणि जसं काही या गोष्टीसाठी मोठं मेडलच आपल्याला मिळणार आहे हेही त्यांना कळत नाही. पण ते लोक तसेच करतात आणि मुद्दामूनच करत असतात. एखाद्याचं दिसणं असणं आणि नसणं, माणूस सगळं काही विसरतो, पण एक स्वभावच असा असतो जो काही लक्षात राहतो. ज्यामुळे माणूस एखाद्याच्या मनात शिरतो किंवा मनातून तरी उतरतो आणि त्यामुळे स्वभाव नेहमी तुम्ही चांगला ठेवला पाहिजे आणि मन मिळून नक्कीच ठेवला पाहिजे. आयुष्यात हसणं शिकावं लागतं, पण रडावायला तर लोकच असतात की जन्म झाल्यापासून आणि ते आपल्याला असतात. म्हणून विश्वासात गद्दारी धोका हे थोडं आपल्या वाट्याला जास्त झालंय, पण वाईट त्या गोष्टीचं सुद्धा वाटलं नाही. फक्त दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं. हे सगळं आम्हाला आमच्या जवळच्या लोकांनी जास्त दिलाय आणि त्यांच्यावर आमचा डोळा झाकून विश्वास होता. आणि मग तुम्ही लोक ओळखायला यात नंतर तुम्ही शिकलं पाहिजे आणि लोक ओळखायला शिकले की तुम्ही सर्व काही जग पाहिलंय असं आपण म्हणू शकतो. चुकूनही दुसऱ्याचं वाईट करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका. देव सुद्धा तुमचं भलं केलंय शिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही वाईट करत असाल तर वाईटही केल्याशिवाय देव नक्कीच राहत नाही. म्हणून लोक काय म्हणतील या विचारात आपलं आयुष्य वाया घालू नका. आपलं आयुष्य आहे ते तिथं निर्णय सुद्धा आपण स्वतः घ्यायचे आहेत आणि आनंदी सुद्धा आपण स्वतः लुटायचा आहे. लोकांचं कायम असतं कुठेही कशाही चुका काढायच्या आणि नाव ठेवत बसायचं आणि चांगलं चाललेलं असेल तर ते बिघडून ठेवायचं असतं. म्हणून हे लोकांचं काम आहे, पण आपण आपल्या मनाप्रमाणे आणि चांगलं वागलं पाहिजे, चांगलंच राहिलं पाहिजे. आजकाल जगाची रीतच झाली आहे, उपयोगा येईल तोपर्यंत वापरायचं आणि एकदा का वापर संपला की त्याला असं ठोकरायचं जणू काही त्याची आणि आपली ओळखच नव्हती. आणि असंच काहीतरी लोक वागत असतात आणि त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भेटताही असतात. म्हणून दुसऱ्यांचे 1000 सल्ले ऐकण्यापेक्षा नक्कीच तुम्ही आपल्या लोकांचे आणि जवळच्या लोकांचे सल्ले हे ऐकले पाहिजे आणि त्यानुसार पुढे चालले पाहिजेत. मदतीसाठी जोडलेले हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणून सर्वांना तुम्ही मनापासून मदत हे नक्कीच निर्मळ मनाने केली पाहिजे आणि कोणतेही स्वप्न नवसाने आणि देवापुढे बसून कधीच पूर्ण होत नाही. यासाठी दिवस रात्र कष्ट करावे लागतात. मग देव आपल्याला त्यात साथ देतात आणि आपल्याला पुढे घेऊन जात असतात. फक्त त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करावी की आम्हाला सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा. एवढे स्वामींचरणी प्रार्थना. जो कष्ट करून शांत संयमी राहतो त्यालाच घरात नेहमी माघाराची भूमिका घ्यावी लागत असते आणि तोच व्यक्ती माघारी जात असतो. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ सगळ्या देवाचा असतो आणि सगळं काही देवाच्या हाती असतं. म्हणून देवाला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही कोणत्या कामाची सुरुवातही देखील नक्कीच करू नका. प्रामाणिक व्यक्तीची किंमत लोकांना कधीच वेळ आधीच समजत नाही. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाहीतर मग वेळ निघून गेल्यावर समजते. पण तेव्हा त्या गोष्टीला खूप उशीर झालेला असतो आणि त्या लोकांनाही समजण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. एक वेळ रडण्याने बदललेले रंग ओळखता येतात, पण माणसाने बदललेले रंग आपल्याला कधीच ओळखता येत नाही. म्हणून सरड्यासारखे माणसं रंग बदलत असतात. म्हणून ते रंग तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आणि ते रंग ओळखून तुम्ही आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. एक छोटंसं भांडण होऊ द्या, फक्त लगेच लोक मी तुझ्यासाठी काय किती केलंय आणि काय केलं याचा हिशोब सांगतात आणि म्हणून तर नात्यांची किंमत कधी शून्य होऊन जाते कळत सुद्धा नाही आणि मग ती नाती संपवण्याची वेळ येत असते. आयुष्याच्या पायऱ्या चढताना मी एक गोष्ट शिकलो, आपलेपणा दाखवून आपण आपलेच वाट लावून घेत असतो आणि आपल्याला कुणी जवळ करून घेत नाही.
किती चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ हा पाहतच असतो, मग तो घरचा असो किंवा मग बाहेरचा असो. म्हणून जीवनामध्ये कधी आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. सुखी समाधानी आयुष्य मनुष्य भरपूर काही मिळवत असतो आणि आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत असतो. मित्रांनो, कुणाचाही तेवढंच व्हायचं जेवढा समोरचा आपल्याला मानतो, नाहीतर उगीच गुंतून जाऊन आपण आपली अवस्था जाळ्यात पकडलेल्या पक्षासारखी नाही करून घ्यायची. एवढंच तुम्ही शिकलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातलं देवपण. आणि सगळं संपलं तर माणूसच संपला म्हणून समजायचं. म्हणून मनात नेहमी स्वामी समर्थांचे नाव ठेवायचे. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा आजकाल जवळच्या लोकांचा आज खरा धंदा झालाय. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मनामध्ये कधीच कोणाविषयी दोष ठेवू नका आणि सगळ्यांचे चांगले आणि मनोभावाने वागा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडत असेल ना, तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही, म्हणून तुमची समज चांगली असली पाहिजे. आणि परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे, कारण जगायचं कसं आणि वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीही शिकवत नाही. आणि तुम्हाला जीवनाचा अनुभव मात्र नक्कीच आला पाहिजे. म्हणून चुकीच्या वेळी निघालेला होकार आणि योग्य ठिकाणी दिलेला नकार माणसाचे आयुष्य बदलून टाकत असतो. म्हणून तुम्ही नकार द्यायला पण शिका आणि होकार द्यायला पण शिका. त्यासाठी अजिबात तुम्ही लाजू नका. आणि आळस आपल्याला मोहत वाटू शकतो, पण समाधान मात्र काम केल्यानेच मिळते. आणि ते काम तुम्हाला करायला लागेल आणि ते मनापासून करायला लागेल, तरच तुम्हाला यश हे मिळणार आहे. नुसते स्टेटस टाकून काही होत नाही. सुखाच्या प्रवासात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला वेळ लागणार नाही. म्हणून आपण फक्त नीट विचार करून नक्की सर्व गोष्टी केल्या पाहिजे. आणि एखाद्याला क्षमा करणे हे कमकुवतपणाचे नाही तर शौर्याचे लक्षण आहे. म्हणून प्रत्येकाला क्षमा करत चला आणि जीवनामध्ये पुढे चालत चला. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही. म्हणून प्रयत्न तुम्हाला करायच लागतील. अंतःकरणातून उपजणाऱ्या प्रकाशात कोणीही कधी झाकळू शकत नाही. म्हणून तुम्ही तो प्रकाश बाहेर आणायला पाहिजे आणि त्यातून भरपूर काही तुमचं जीवन आणि विश्व हे निर्माण करायला पाहिजे. काही लोकांच्या बोलण्यात कर्तृत्व असतं, तर काही लोकांच्या कर्तृत्वातच बोलणं असतं. हे लक्षात घ्या. जे आहे त्यात ज्याला समाधान मानता येतं ना, त्याला सुखी होता येतं. आणि जो समाधानी असतो तो नक्कीच मनापासून सुखी सुद्धा असतो. म्हणून मन एक असतं, पण परिस्थिती आणि मनस्थिती मात्र अनेक असतात. हे लक्षात घ्या. म्हणून जीवनामध्ये तुम्ही कधी मेहनत सोडू नका. मेहनत करत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं चांगलं होणार आहे आणि सर्व काही चांगलं होईलच. फक्त याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, हे स्वामींचं वचन तुम्हाला देत आहेत. श्री स्वामी समर्थ अष्टक तुम्ही नक्कीच ऐका. तुम्हाला नक्कीच तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आता आपण ते जाणून घेऊ. श्री स्वामी समर्थ अष्टक. वडाखाली बैसला योगी राणा, ज्या पाहता शांती मिळे मनाला. समर्थ स्वामी असे दिव्य शक्ती करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. स्वामी समर्थ चरणी निष्ठा असेल, स्वामी कृपे सुख मिळेल, चिंता हरेल. चिंतामणी समर्थ स्वामी मांगल्य मूर्ती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. ब्रह्मांड नायक अजाणुबाहू, यती हा रुळते गळ्यात गुरूंच्या रुद्राक्ष माळा. टिळा चंदनी भारी सतेज कांती कर, भक्त हो स्वामींची भक्ती. आनंदमय रूप सद्गुरु स्वामी यतीचे चिंताता, साठवनिया करा चिंतन स्वरूपाचे. कनवाळू स्वामी गुरुराज घ्या रे, अनुभूती करा भक्त ही स्वामींची भक्ती. असे स्वामींचे नाम समर्थशील मुखे, गरजता आधी व्याधी टाळेल. भक्तावर करी समर्थ अलोट प्रीती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. करिता अखंड स्वामी चरणांची सेवा, मनोज जीवास लाभेल खरा विसावा. स्वामी समर्थ योगेश्वर दत्त मूर्ती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. जवळी असेल जरी शुद्ध भक्ती, शिदोरी स्मरणार्थ धावूनी समर्थ भक्तास तारी. समर्थ भक्तास भक्तीस भक्ती करा, शक्ती करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. वाटे जीवा सजरी, सार्थ नर जन्म व्हावा. जय श्री स्वामी समर्थ मंत्र मुखी म्हणावा. निष्ठेस पाहुनी करी समर्थ कृपेची वृष्टी करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. आणि अशीच आपण नित्य स्वामींची भक्ती केली पाहिजे. आणि आता तुम्ही हे समर्थ अष्टक ऐकले असेल तर नक्कीच तुमच्या जीवनातील अडचणी ह्या नक्कीच दूर होतील आणि स्वामी कृपेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच असेल. श्रीकृष्णाला
गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण तसा सांगणारा असावा तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणून मी जे तुम्हाला अष्टक सांगितले ते तुम्ही अगदी मन लावून ऐकले तर तुम्हालाही त्याचा लाभ नक्कीच होणार आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते. आणि एक लक्षात घ्या, म्हणून आपल्या मनात आणि जीवनात स्वामींची भक्ती आपण मनापासून केली पाहिजे. आणि मनापासून केली की मग स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात आणि दर्शन सुद्धा देतात. स्वामी म्हणत असतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत कधीच होत नसतो. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनात नेहमी सुंदर विचार ठेवा आणि गोड वागणूक ठेवा. पैसा हा कधी येतो आणि कधी जात असतो. जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार आहे. म्हणून कुणालाही भिवू नका आणि कुणालाही घाबरू नका. जेव्हा तुमच्या पाठीवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे मग कुणाला भिण्याची तुम्हाला गरज नाहीये. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभय वचन लक्षात ठेवा आणि जीवनाचा प्रवास सुखमय चालू ठेवा. बस एवढंच तुम्ही केले पाहिजे. स्वामी आपल्याला सांगत असतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते, त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहावी. स्वामी आपल्याला दुसऱ्या रूपात येऊन मार्ग नक्कीच दाखवतात, फक्त ते आपल्याला समजले पाहिजे. आणि ते आपल्याला कधी समजते, जेव्हा आपण स्वामी भक्तीत असतो आणि स्वामींची भक्ती करत असतो. म्हणून नेहमी स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे आणि त्या स्वामींच्या भक्तीत आपण गुंगून राहिले पाहिजे. नक्कीच स्वामी आपल्याला दर्शन देतील आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर करतील. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा, तर दोन्ही सुद्धा तुमच्या शक्ती बनतील. पण तुम्ही इतरांवर म्हणजेच माणसांवर जर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनेल. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. म्हणून लोकांच्या मागे पळू नका आणि त्यांच्या मनासारखं आपलं जीवन अजिबात जगू नका. अनमोल जीवन आपल्याला देवाने दिले आहे, त्याप्रमाणे आणि आपल्या मनाप्रमाणे जगावे. फक्त कुणाचे वाईट करू नये आणि कुणाच्या वाईट दिशेला जाऊ नये, एवढंच आपण केलं पाहिजे. आणि देव सुद्धा आपल्याला तेच सांगत आहेत. मित्रांनो, इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्य काळात सुख असेल आणि मिळेल, पण धर्म आपला एकच असा सांगतो की मन पवित्र आणि विचार तुमचे चांगले असतील ना तर दररोज तुम्हाला सुख मिळेल. फक्त तुम्ही जीवनात समाधानी असले पाहिजे. आणि जो व्यक्ती जीवनात समाधानी असतो त्याच्या घरात सुख हे नांदत असतं आणि सुख हे त्याच्या आयुष्यात येत असतं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे. म्हणून स्वतःच्या आयुष्यात स्वतःप्रमाणे जगा आणि प्रामाणिकपणाने कुणाच्या दडपणाखाली जगू नका आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही आयुष्यात वावरा. फक्त त्यात एवढंच लक्षात ठेवा, कर्म फक्त चांगली ठेवा आणि नीतिमत्ता चांगली ठेवा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही ही हमी मी तुम्हाला देतो, कारण माझे तसे अनुभव आहेत आणि स्वामींनी मला भरपूर काही अनुभव दिले आहेत आणि तुम्हालाही स्वामी अनुभव देतील. फक्त मनापासून त्यांची भक्ती करा. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही आयुष्याचा निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय घाई घेऊ शकत आणि आपण हे निर्णय घेऊ नाही शकत. एवढं लक्षात ठेवा. म्हणून कोणत्याही परिस्थितीत चुकीचे निर्णय आपले होऊ नाही झाले पाहिजे आणि आपले नेहमी चांगलेच निर्णय आपण केले पाहिजेत. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामी आपल्याला सांगत असतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही. एवढंच तुम्ही लक्षात घ्या. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि त्यांचं आत्मसमर्पण तुम्ही स्वामींना करा. नक्कीच तुम्ही तुमची श्रद्धा एक दिवशी स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुमची श्रद्धा ही मोठी होऊन जाईल. जिंकणे म्हणजे
नेहमी पहिला येणे असे नसते आणि पहिला आल्यावरच आपण जिंकत असतो असं कधीच होत नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा आपल्याला जास्त चांगली करता आली आणि म्हणजे ते आपण जिंकलेले असते आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यात नक्कीच होत असते आणि मग त्याप्रमाणे आपण जिंकून गेलो असे समजावे. आणि सर्व लोकांना आयुष्यात मिळत नसते. आपल्याजवळ जे असते त्यात आपण सुखी समाधानी राहिले पाहिजे. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमच्याकडे कितीही पैसा असला पण तुमचं मन चांगलं नसलं आणि दुसऱ्याविषयी तुम्ही द्वेष मनात धरला तर तो पैसाही काही उपयोगाचा नसतो आणि तो मातीमोल असतो. म्हणून तुमची नियत कधी चांगली ठेवा आणि मनस्थिती चांगली ठेवा. नक्कीच तुम्हाला कमी पैशामध्येही सुख लाभेल आणि देवावर मात्र नक्कीच विश्वास ठेवा. नक्कीच देव तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. एवढंच तुम्ही करा आणि तुम्हाला माहिती असेल ना आणि त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलले पाहिजे. माहिती नाही तिथे तुम्ही जास्त बोलले तर नक्कीच तुम्हाला त्याचा नंतर पस्तावा येत असतो आणि मग तुम्ही तेथे मौन पाळायला शिकले पाहिजेत. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला जात नाही, जात तर कर्माचा हिशोब केला जातो. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमची कर्म करत असताना नक्कीच घाबला. एक टाइम तुम्ही देवाला घाबरले नाही तरी चालेल पण तुम्ही मात्र आपल्या कर्माला नक्कीच घाबरले पाहिजे. एवढंच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. एक लक्षात घ्या, हातात हात घेतल्या तर मैत्री होते आणि दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. म्हणून तुम्ही दोन्ही हात जोडून स्वामींची भक्ती करा आणि हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते आणि कुणाला हात दिला तर मदत होते. जसा स्वामी आपल्याला त्यांचा हात मदतीसाठी देतात आणि पुढे करतात. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होते. म्हणून स्वामी तुमच्यासाठी अनेक हात समोर आणत असतात आणि ते त्यांचं रूप दाखवत नसतात, ते वेगळ्या रूपाने आपल्या जवळ येत असतात. फक्त ते समजण्याची शक्ती आपल्यात हवी आणि आपल्याला ते समजायला हवे. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. म्हणून कधी समाधानी राहायला शिकले पाहिजे आणि जो समाधानी असतो तो नक्कीच सुखी आणि आनंदी जीवन जगत असतो. म्हणून तुम्ही जीवनात कधीही सुखी आणि समाधानी असायला शिकले पाहिजे. स्वामी आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात. चूक महत्त्वाची असेल तर नक्कीच तुम्ही व्यक्तीला विसरून जायचं आहे आणि व्यक्ती महत्त्वाची जर असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जायची आहे. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यामधून मिळाले असेल. म्हणून कधीही व्यक्ती जपायला शिका आणि जर चुका असतील तर मग त्या चुकाही सुधरवायला शिका आणि नक्कीच त्यांना तुम्ही एक मोका तरी देऊन बघा. मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना मित्रांनो, त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा. आणि तुमच्या डोक्यात जर कितीही अतिविचार चालले तरी तुमची कामं ही रखडलेली असतात आणि मग ती कामं करण्यासाठी कुणीच येणार नाही, ती तुम्हाला तुमचीच करावी लागतील. एवढंच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून ती कामं आपली वेळेवर करत राहा आणि हसत राहा आणि सुखी आणि समाधानात राहा. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मनासारखं होत नसेल तर राग तुमचा नक्कीच वाढेल आणि तो वाढलाच पाहिजे. हे साहजिक गोष्ट आहे. मनासारखं झालं की हाव आपली वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगल्या असतात. म्हणून जास्त अपेक्षा ठेवल्या तर मन मात्र आपलं तुटत असतं आणि तेव्हा आपण देवाचा धावा घेत असतो. पण देव आपल्याला सांगत आहेत की तुम्ही अपेक्षा कमी ठेवा आणि नक्कीच अपेक्षा कमी ठेवल्यात तर तुम्ही सुखी समाधानाने जीवन जगू नक्की शकाल. नेहमी मन निर्मळ ठेवले पाहिजे व प्रामाणिक ठेवले पाहिजे. कुणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. फक्त आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि जो व्यक्ती स्वामींशी प्रामाणिक राहतो त्याला सर्व काही स्वामी देतात. फक्त स्वामींशी आपण एकजूट आणि प्रामाणिक राहिले पाहिजे. एवढंच आपण केले पाहिजे. मित्रांनो, एक करा की तुम्ही तुमचं मन निर्मळ नक्कीच ठेवा आणि स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. नाहीतर मग आपली परिस्थिती वाईट आहे
आणि आपण दुसऱ्यांचे पण वाईट इच्छितो तर मग आपलंही नक्कीच वाईट होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार केलं पाहिजे. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या विचारांवर ताबा मिळवा आणि विचारांवर ताबा मिळवला की नक्कीच दुसऱ्याचे तुम्ही चांगले विचार करू शकाल आणि दुसऱ्यांविषयी चांगले बोलू शकाल. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, इथेच आपल्याला सर्व काही ठेवून जायचे आहे, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र नक्कीच दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं. आणि म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की पैशांपेक्षा माणुसकी खूप मोठी असते. म्हणून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणुसकी जपली पाहिजे आणि कोणी तुमच्या समोर आरडाओरडा करत असेल तर नक्कीच त्याला मदत केली पाहिजे आणि तुमच्याकडे कोणी मदतीची हाक मारत असेल तर नक्कीच तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याचप्रमाणे एक लक्षात घ्या की विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसांची किंमत कळत नसते. म्हणून जो विश्वासघाती असतो त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तो विश्वास तुमचा एक ना एक दिवस तो नक्कीच मोडेल आणि तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच पस्तावा होईल. म्हणून तुम्ही व्यक्ती निवडताना आणि तुमच्या आयुष्यात व्यक्ती वावरताना जे व्यक्ती निवडता त्यांच्याकडे तुम्ही निर्भयपणे लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यांना निवडताना तुम्ही लक्ष देऊन निवडले पाहिजे. एक लक्षात घ्या, निवड आपली चुकीची ठरू शकते, पण मग नंतर तुम्ही त्या गोष्टीचा बोध घ्या आणि त्यातून शिका आणि नक्कीच त्या माणसापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःख रूपी फळे ही भोगावीच लागतात आणि ती भोगावीच लागणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही खोटं काम करू नका आणि कुणाला लुबाडू नका. आणि जर तुम्ही लुबाडलं तर एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुम्ही हे काम करत आहेत हे कुणाला समजत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हे मात्र चुकीचं आहे. ते स्वामींना सर्व काही कळत आहे. म्हणून कोणाला खोटे बोलू नका आणि खोटे कर्म करू नका. स्वामी सर्व काही बघत असतात आणि या कर्माचे फळ स्वामी तुम्हाला देत असतात. म्हणून तुम्ही स्वामींकडे कितीही पाया पडलात तरी स्वामी तुम्हाला या कर्माचे फळ माफ करणार नाहीत, हे तुम्हाला मिळूनच राहील. म्हणून कर्म करताना चांगले नक्कीच करा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष तुम्हाला करावा लागला ना मित्रांनो, तर स्वतःला खूप भाग्यवान समजा आणि स्वामींनी तुमची निवड केली आहे यासाठी असे समजा, कारण स्वामी संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतात ज्यांच्यात ती करण्याची धमक असते आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. म्हणून तुम्ही जर कष्ट करत आहात तर तुम्हाला नक्कीच सुखाचे दिवस नक्कीच येतील. फक्त संयम ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा, नक्कीच तुम्हाला सुखाचे दिवस येतील. आणि स्वामींवर ज्याचा आढळ विश्वास असतो आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती जे लोक करतात त्यांना स्वामी चांगले दिवस आणल्याशिवाय राहत नाही. थोडा वेळ लागतो, पण स्वामी तुमचे प्रारब्ध हे मिटवून टाकतात आणि तुम्हाला सुखाचे दिवस आणतात. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यावर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच धात नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही निर्मळ मन जे लोकांचं असतं ना त्यांच्यासोबत सोबत केली पाहिजे आणि त्यांच्यासोबत नातं टिकवलं पाहिजे, कारण ती लोक शेवटपर्यंत आपली साथ देत असतात आणि कधीच आपल्याला सोडून जात नसतात आणि ते आपल्यासोबत नक्कीच प्रामाणिक राहत असतात, कारण त्यांच्या मनात आपल्याविषयी आदर सन्मान आणि माणुसकी असते आणि ते नक्कीच आपण यशस्वी झाल्यावर आपली पाठ थोपटत असतात आणि आपल्याला म्हणत असतात, तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहेच. आणि तसेच आपले स्वामीही आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला म्हणत असतात, बाळा तू एक पाऊल पुढे ठेव, मी 100 पावलं तुझ्या पुढे ठेवीन आणि नक्कीच तुला पुढे घेऊन जाईल. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये, कारण जो व्यक्ती शांत आणि त्याचं मन अगदी स्थिर असतं नक्कीच तो व्यक्ती जीवनात अगदी सुखी असतो. आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. म्हणून तुम्ही माफ करत चला आणि कोणी चुकलं असेल तर नक्कीच त्याला माफ करा आणि त्याला त्या गोष्टीची नक्कीच लाज वाटेल आणि तो तुमच्याकडे परत माफी मागायला येईल. आणि एक लक्षात घ्या, त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला सुख लाभेल आणि स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. भाकरी सुद्धा
दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच चांगली राहतात. म्हणून दोन्ही गाड्याचे दोन्ही चाकं जर चालतील तेव्हाच गाड्या पुढे चालत असतं. मग तेव्हाच तुम्ही समजून घ्यायचं आहे की एका नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू त्या नाण्याला हव्या असतात. त्याचप्रमाणे नाते हे दोन्हीकडून तुम्ही टिकवले पाहिजे आणि दोघी लोकांनी ते समजून घेतले पाहिजे. तरच नाते हे पूर्णपणे टिकत असते आणि पुढे जात असते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नाती जपायला शिका आणि माणसं जपायला शिका आणि माणुसकी अंगात बाणवा. सगळेच आपल्यासाठी टाळ्या नक्कीच वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटेही दाखवतील बरं. मग हे स्वीकारावं लागते, क्योंकि जब तक हे जिंदा तब तक ही आपली निंदा. म्हणून निंदा तर लोक करत राहणार आणि आपण काहीही केले तरी ते बोलणार. आपले चांगले झाले तरी बोलणार आणि वाईट झाले तरीही बोलणार. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊन आपला काही फायदा होत नाही, उलट आपला तोटाच होतो. आणि आयुष्याच्या शेवटी आपण म्हणतो मला मनासारखं जगायचं राहूनच गेलं आणि माझं पूर्ण आयुष्य लोकांच्या मनाप्रमाणे जगण्यात निघून गेलं. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खात असतो ना मित्रांनो, त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नसते बरं. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधीही चांगलं. कारण समोरचा व्यक्ती सुद्धा कष्टाने कमवत असतो आणि कष्टाने खात असतो. मग तुम्ही त्याला लुबाडून जर खाल्लं तर नक्कीच एवढं लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला बघत आहेत आणि तुमच्या कर्माची तशीच फळं स्वामी तुमच्याकडून वसूल करून घेतील आणि तसंच तुम्हाला पुढे भोग आणतील. एवढंच लक्षात घ्या. आणि म्हणून कुणाचं काही फुकटचं खाऊ नका. आपल्या स्वकष्टाने जे कमावलेलं असतं त्याच्यावर तुमचा हक्क आहे ना, ते तुम्ही बिंदासपणे खा आणि त्याप्रमाणे सुखी राहा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि चांगला उपयोग केला की नक्कीच तुम्हाला फळंही चांगली मिळतील. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हेच सत्य आहे. आणि जो माणुसकी जपत असतो त्याला सर्वजण नमस्कार करत असतात. आणि म्हणून त्याच्या अंतविधीला सुद्धा किती लोक असतात याच्यावर तो माणूस किती चांगला होता हे ठरत असतं. आणि जीवन जगताना तुम्ही किती माणसं कमावलीत हेही चांगला व्यक्ती दाखवून देत असतो. म्हणून तशीच माणसं जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे आणि चांगलं माणसं जपायला शिकली पाहिजेत. एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं आणि फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज नक्कीच असते. म्हणून यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच. प्रयत्न करत राहा, वेळ तुम्हाला नक्कीच लागेल. तर बांबूचे झाड जसे 4 वर्ष 5 वर्षापर्यंत थोडंही वाढत नाही, पण 4-5 वर्ष झाले की ते एवढं वाढतं, एका वर्षात एवढं वाढतं की मग त्याला जराही स्पीड कमी होत नाही आणि ते झाड खूप मोठं होत असतं. आणि मग त्याचप्रमाणे तुम्हाला 2-3 वर्ष खूप मेहनत करायची आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ स्वामी देऊनच राहतील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. आणि म्हणून तुम्ही जे रोप लावत आहात आणि तुम्ही जे आज कष्ट करत आहात ते आपण समजू की तुम्ही आता रोप लावत आहात, म्हणून त्याला फळं येण्यासाठी विशिष्ट कालावधी नक्कीच लागत असतो. आणि तो कालावधी तुम्ही तोपर्यंत थांबले पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला लगेच कोणतीही गोष्ट भेटणार नाही. म्हणून कष्ट तर केलेच पाहिजे. आणि या कष्टाचा काळ आहे असे समजून आपल्याला सुख पुढे प्राप्त होईल असे समजून तुम्ही पुढे आयुष्यात चालत राहा. जोपर्यंत गरज असते ना तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा नक्कीच केला जातो. एकदा का गरज संपली ना तुमची की निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. म्हणून एक लक्षात घ्या, जो व्यक्ती गरजेपुरता तुमच्या कामात येत असेल आणि तुमच्या कामाला बोलवत असेल ना आणि तुम्हाला बोलत असेल ना, तर नक्कीच त्या व्यक्तीपासून दूर राहिले पाहिजे. आणि गरजेपुरता अशा व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच सोबत नाही राहिले पाहिजे आणि लांबच तुम्ही त्यांच्या राहिले पाहिजे. एवढंच लक्षात घ्या. म्हणून तुमची निंदा ते नंतर करणारच आणि अशा निंदा करणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही लांब राहिलेलंच बरं. आणि तरच तुम्ही सुखी आयुष्य आनंदात जगू शकता. एवढं लक्षात घ्या. जोपर्यंत तुमची गरज असेल तोपर्यंत तुम्हाला ते वापर करून घेतील आणि नंतर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. तुमच्या मनाला किती वाईट वाटेल याचा अंदाज तुम्ही घेतला आहे का? आणि नक्कीच तुम्ही याचा अंदाज घेतला पाहिजे. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला ना तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला ना तर नाती टिकवण्यासाठी फायदा होतो.
म्हणून कुणासोबतही वाद करू नका आणि जीवनाचा स्वाद घ्या आणि सुखी आयुष्य जगा आणि जीवनात आनंदी राहा. कुणासोबत वादावादी केल्याशिवाय आपल्याला कधीच सुख मिळणार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, कुणासोबत वादावाद करू नका. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो ते जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. एवढं लक्षात घे बाळा, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले ना, त्यातील एक कणही मला कमी अजिबात करता येणार नाही. म्हणून तुझे कर्म सुंदर कर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत राहा. कुणाचं मी वाईट होऊ देणार नाही आणि कुणाला तुझं वाईट करू देणार नाही. एवढं लक्षात घे. मी तुझ्या सोबत आहे आणि सोबत राहील. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नसते. एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सत्कर्मी माणूस बना आणि सत्कर्म करा. नक्कीच देव तुमच्या पाठीशी उभा राहील आणि देव सर्व काही बघत असतो आणि ऐकत असतो. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जो समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून त्याला बोलू द्या आणि त्याला जेव्हा समजेल की आपलं चुकलेलं होतं, तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे माफी मागायला येईल. आणि मग अशा माणसांना तुम्ही नक्कीच जपून ठेवलं पाहिजे. देवा, सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनी उजळ जीवन. नित्य करावे तुझेच पूजन. तुझ्या धुळीचे भाळी भूषण. सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. हे स्वामी राया, तुम्ही नक्कीच आमच्या पाठीशी राहा. असेच आम्ही तुमच्या चरणी मस्तक टेकून तुम्हाला मागतो. आणि एवढंच तुम्ही आम्हाला दान द्या. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. कारण तुम्ही ज्या दिवशी स्वतःशी स्पर्धा करता त्या दिवशी तुम्हाला तुमच्या सर्व कमी ह्या आठवतात आणि त्या समजतात. मग तुम्ही त्याच्यावर जसं काम कराल तसं तुम्हाला पुढे यश हे मिळत जात असतं. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध असतं ना, तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची अजिबात तुम्हाला गरज नसते. फक्त नीतिमत्ता साफ असावी लागते. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही आणि तुम्हाला काही टोचू पण देणार नाही. स्वामी आपल्याला सांगत असतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत आहे तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि त्याच्या मनाचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय. एवढं लक्षात घ्या आणि ते मी तुमच्याकडून व्याजासह परत करीन. म्हणून एक लक्षात तुम्ही घेतले पाहिजे की कर्म करताना स्वामींना नक्कीच घाबरा. एवढं लक्षात घ्या आणि स्वामींचा चेहरा आपल्या चेहऱ्यापुढे आणा आणि बघा, तुम्ही नक्कीच सत्कर्मी माणूस होऊन जाल आणि तुमच्यामधील सगळा द्वेष, अहंकार आणि राग निघून जाईल. स्वामी आपल्याला सांगतात की परिस्थिती कोणतीही असू द्या, फक्त हार मानू नका आणि जोपर्यंत जीवन आहे ना, तोपर्यंत जगण्याची आशा कधीच तुम्ही मित्रांनो सोडू नका. भिवू नका. मी तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे. एवढं अभयवचन मी तुम्हाला देत आहे. मग तुम्हाला घाबरण्याची अजिबात कसलीच गरज नाहीये. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आली ना, तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारच सामर्थ्य आहे. म्हणून तुमचे विचार अनमोल ठेवा आणि तुमचे विचार चांगले ठेवा. नक्कीच मी तुमच्या पाठीशी सोबत तुमच्या आयुष्यभर राहील. म्हणून ज्याचे विचार चांगले त्याच्या मागे त्यांनी भक्ती देवाची केली नाही तरी चालते, पण त्याच्या मागे देव 24 तास उभा असतो आणि देव त्याच्या अवतीभोवती फिरत असतो. कारण त्याचे विचार खूप अनमोल असतात आणि दुसऱ्याविषयी चांगले विचार असतात. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला नक्कीच तुम्ही शिकले पाहिजे. कारण घेतलेला तुम्ही जो श्वास असतो ना, तो सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. म्हणून अशा गोष्टी सोडून द्यायला शिका आणि जास्त मनात ठेवू नका आणि पुढचं आयुष्य जगत राहा. जसे आपण एक श्वास सोडतो आणि दुसरा लगेच घेतो नवीन श्वास, तसं आपण आयुष्य जगलं पाहिजे. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने लागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने नक्कीच अपमानाला जिंकता येते, मग धीराने अपयशाला जिंकता येते आणि माणुसकीने माणसाला जिंकता येते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची भावना आणि तुमच्या मनातली भावना अगदी निर्मळ ठेवा आणि प्रेम तुमच्या मनात इतकं ठेवा की तुमच्या दुश्मनाला सुद्धा तुम्ही प्रेमाने हाक मारली पाहिजे. आणि आत्मविश्वास एवढा ठेवा की तुमच्या पुढे कितीही संकट आली तरी तुम्ही असं म्हणा की माझ्या पाठीमागे स्वामींचा हात आहे, मी अजिबात घाबरणार नाही. आणि धीर तुम्ही ठेवला पाहिजे, पेशन्स तुम्ही ठेवले पाहिजे. जेवढा जास्त धीर तुम्ही ठेवाल तेवढे जास्त यश तुम्हाला आयुष्यात मिळत जाईल.
आणि माणुसकी तर तुम्ही मनामध्ये पूर्णपणे ठासून भरले पाहिजे. आणि माणुसकी जेवढी जपाल तेवढे स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. हे तुम्ही कोऱ्या कागदावर जरी लिहून घेतलं तरी चालेल, पण तुम्ही माणुसकी जपायला शिका. आणि माणुसकी जो व्यक्ती जपतो ना, त्याला देव कधीच त्याची साथ सोडत नाही. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन, पुढे चाल मागे मी राहीन. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो, तुम्ही कशाचंही टेन्शन घेऊ नका किंवा तुमच्या पीडा ज्या असतील त्या मी दूर करायला तयार आहे. तेही मी दर्शन देईन आणि एवढंच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. फक्त तू तुझी नीतिमत्ता आणि तुझे कर्म चांगले ठेव. नक्कीच मी तुझ्या पाठीशी राहीन, एवढं मी अभय वचन तुला देत आहे, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. गोष्ट जर चुकीची असेल ना तर त्याचा नक्कीच विरोध तुम्ही केला पाहिजे. आणि गोष्ट जर चांगली असेल ना तर नक्कीच त्याला स्वीकारलं सुद्धा पाहिजे. कुणाला छळू नका, खोटे तुम्ही बोलू नका, दुसऱ्यांचं धन कधीच अजिबात लुबाडू नका, कुणावर कधीच जळू नका आणि कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका. एवढंच लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हालाही पुढे ते भोगावेच लागेल. आणि तुम्ही जर छळ करत असाल तर तुमचाही छळ होईल. खोटे बोलत असाल तर तुम्हालाही खोटीच माणसं भेटतील. आणि दुसऱ्याचं धन जर लुबाडाल ना तर तुमचंही धन एक दिवशी तुमच्या तोंडासमोरून जाईल. आणि तुम्ही जर जळत असाल ना कोणावर तर तुम्हाला सर्व जळकीच माणसं तुमच्या आयुष्यात भेटतील. आणि कोणाचा संसार जर उद्ध्वस्त केला ना तर तुमचाही संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा आणि सत्कर्म करत राहा. नक्की स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की मी तुमच्या पाठीशी उभा आहे बाळांनो, फक्त तुम्ही निर्मळ मनाने माझी भक्ती करा आणि माणुसकी जपा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी असते. आणि ती माणुसकी जर जपली तर स्वामी आपल्याला जपतात आणि लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात, त्यांच्या कुशीत घेतात आणि करवाळतात आणि आपल्याला म्हणतात, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या संकट काळात तुझ्या पाठीशी माझा हात असेलच. कोणाच्याही वाईट परिस्थितीत तुम्ही अजिबात हसलं नाही पाहिजे, कारण एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच पाहिलं नाही पाहिजे. आणि दिवस चांगले असो का वाईट, प्रत्येकाचे ते बदलत असतात आणि ते दिवस एक ना एक दिवस सर्वांचे बदलतात. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा, कधी कुणावर उपकार केल्यासारखं बोलू नका आणि कधी कुणाच्या परिस्थितीवर हसू नका, कारण ती परिस्थिती तुम्हाला कधी येऊन जाईल हे तुम्हालाही समजणार नाही. म्हणून प्रत्येकाला मदत करायला शिका आणि सर्वांसोबत एक नीतिमत्ताने आणि एक विचाराने जगायला शिका. एवढंच तुम्ही मनापासून तुम्ही केलं पाहिजे. लक्षात द्या, देव कोणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, जो तुमचं वाईट करेल ना देव त्याचंही वाईट करेल. आणि तो जर दुसऱ्याचे वाईट करेल ना तर त्याचंही देव वाईट करेल. पण तुम्ही दुसऱ्याचे चांगले कराल तर नक्कीच देव तुमचा सुद्धा चांगला करेल. आणि तुम्ही दुसऱ्याचे वाईट कराल तर देव तुमचं पण वाईट करेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या मित्राला नक्कीच पुढे पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.